शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाचं आपलं कृषी तज्ञ युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. कृषी तज्ञ शेती सल्लागार. महत्वाची माहिती देताना टोमॅटोच्या पानांच्या होणाऱ्या वाट्या, त्यानंतर जर बघितलं तर त्याच्या उपाययोजना आणि जे काही प्लॉटवर आपण आता आलेलो आहे, हा प्लॉट आहे सिन्नर मधील बारागाव पिंपरी जवळील निमगाव या ठिकाणचा प्लॉट आहे. आणि भाऊंची आपण ओळख करू. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा. सुदाम श्री सानप, मुक्काम पोस्ट निमगाव, सुन्नर तालुका, सुन्नर जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. आपण आता जर बघितलं तर सर्वात महत्वाचं कानिपनाथ ॲग्रो एजन्सी बारागाव पिंपरी इथं कृषी तज्ञ शेती सल्लागारचं पूर्ण मटेरियल उपलब्ध आहे. त्यांचे जे काही हे जे आपले सर आहे, सरांसोबत आपण आलेलो आहे, तर त्यांची ओळख करू. सर नमस्कार, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी कानिपनाथ केंद्र बारागाव पिंपरीचा सहसंचालक कैलास कातकरे. जर बघितलं आपण तर आता या प्लॉटवर जो काही आपण आलेलो आहे, जो काही आपला पहिला प्रश्न आहे, जो काही तुम्ही व्हिडिओ बघणार आहे माझावाला, तो व्हिडिओ बघण्याचा एकमेव तुमचा उद्देश आहे, आपल्याला पटकन सजेशन सांगून द्यावं म्हणजे आपण मोकळे होऊन जाऊ. पण आता जे काही मला चर्चा करायची आहे प्लॉट संदर्भात, काय गेलं काय नाही गेलं ते आपण गोष्टी सांगणार आहे. इथपर्यंत प्लॉट कसा आला, बऱ्यापैकी आपले प्लॉट ह्या स्टेजला आहे, याच्यापेक्षा पुढच्या पण स्टेजला आहे. करायच्या छोट्याशा उपाययोजना आहे, पण तुमचा प्लॉट वाचू शकतो. याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकतोय. आता सगळ्यात महत्वाचं, भाऊ तुमची ओळख सांगितली, परत एकदा घ्या कॅमेरा, आपली हे घ्या त्यांची माहिती. मला एक सांगा, आता मी इथून चाललो होतो गाडीमध्ये, बरोबर आहे, सेट सोबत चाललो होतो मी गाडी. तुम्ही त्यांनी कॉल केला, बा कुठे काय, पण नेमकी तेव्हा मी काही शब्द बोललो आणि तुम्ही लगेच म्हटले चमत्काराला नमस्कार, तुमच्या सोबत आहे असतील तर लगेच रिटर्न घेऊन अर्ध्या रस्त्यात जाऊन रिटर्न बोलवलं मला, बरोबर आहे. आता एक कंडिशन सांगा, मागच्या वर्षी तुम्हाला काय रिझल्ट भेटला आणि काय वाटलं? सर्वात महत्वाची गोष्ट होती की पाऊस जास्त होता. पाऊस जास्त असल्या कारणाने झाडांनी हाईट घेतली, झाड भरगस्त झाले. झाड भरगस्त झाले, मग पाऊस जास्त झाल्यावर झाडांमध्ये ही तयार झाली, इम्युनिटी पॉवर थोडीशी कमी झाली, इम्युनिटी पॉवर डाऊन झाली. तर इम्युनिटी पॉवर डाऊन व्हायला लागल्यावर झाडाला गेरवा झालं, टिपका झालं, असे वेगवेगळे रोगाचे जंतू वगैरे असं वेगवेगळ्या रोगाचे त्यांच्यामध्ये प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली. परंतु मी एक असा निश्चय घेतला होता का आपण प्लॉट इथपर्यंत आणलाय, पण इथून पुढे न्यायचं कसा. आता शेजारच्या आजूबाजूच्या प्लॉट वरती एक जंतू झालं, हे झालं, हे प्रॉब्लेम वाढायला लागले. मग आता आपण गरज पाहिजे. पण मग चमत्कार नमस्कार, तुमची अशी व्हिडिओ बघितलेली होती, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना गाईड करत होते, सांगत होते. मग मी पण तुम्हाला थोडस गाईड केलं, बरोबर आहे, थोडस फॉलो केलं, तुम्हाला फॉलो केल्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे कंटेंट मार्केटमध्ये आलेले तुम्ही सांगत होते लोकांना की याचा रिझल्ट असा आहे. मग त्या रिझल्टचं तुमचं मी फॉलो करून ते आमचे संपत शेठ गुगे कानिपनाथ संचालक आहे, त्यांच्याकडे जाऊन त्यांना हे कंटेंट सांगून, भाऊ आपल्या प्लॉटला असा असा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आपल्याला दूर करायचा आहे. तर त्या पद्धतीने ते मला योग्य कंटेंट देऊन, योग्य प्रॉडक्ट देऊन तुम्ही स्प्रे करायचो. त्या स्प्रेच्या तो स्प्रे दिल्यामुळे मला 100% रिझल्ट भेटत होता. बरोबर आहे. याच्यामध्ये माझा काही फायदा नाही, तुमचा तर काहीच फायदा नव्हता. तुमचा फायदा झाला 100%. मग हेच काम आपण करतोय मित्रांनो. शेतकऱ्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल. आणि मित्रांनो, इथून मागं पण आपलं व्हिडिओच्या मार्फत मी सांगायचो, पण खूप शेतकऱ्यांची इच्छा होती यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पण काय व्हायचं की मित्रांनो, आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते कुठं काही ठिकाणी अवेलेबल नव्हतं. आता सिन्नर मध्ये जर बघितलं आपण तर बारागाव पिंपरीमध्ये कानिपनाथ कृषी सेवा केंद्राला उपलब्ध आहे, सिन्नर मध्ये श्रीकृष्ण ॲग्रो एजन्सीला उपलब्ध आहे, आणि सिन्नर आपलं चिंचोले फाट्याला रेणुका कृषी सेवा केंद्राला उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ज्यांना वाटतंय आपला प्लॉट खराब होतोय, त्यांनी जाऊन 100% मार्गदर्शन घ्या. संपूर्ण शेड्यूल आमचं फ्री आहे. मी ते शेड्यूल युट्यूबच्या मार्फत सांगणं असेल किंवा डायरेक्ट दुकानदार जे आहे त्यांच्यापर्यंत देणं असेल किंवा ऑफिसला असेल, तर 100% तुम्हाला शेड्यूल भेटून जातं. आता आपण जो काही आजचा विषय जाणून घेऊ. ह्या कंडिशनला प्लॉट आहे, 30 दिवसाचा प्लॉट झाला, तुमच्या प्लॉटचा फुटा होत नाही. सगळ्यात महत्वाचं, फॉस्फरिक ऍसिड एकरी 3 किलो सोडून घ्या. सोडल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचे. कृषी गोल्ड 1 किलो, नवरत्न गोल्ड 500 मिली, आणि त्याच्यामध्ये अल्बर्ट सोल्युशन, एक्सपर्ट सोल्युशन कोणताही वापरा. 5-55-17 असला तरी चालेल, किंवा कोणतंही अल्केमी सोल्युशन जरी म्हटलं तर एकरी 5 किलो आपल्याला वापरायचंय, जेणेकरून आपल्या प्लॉटचा अतिशय तुफान फुटवा आपल्याला बघायला भेटेल. बरोबर आहे. त्यानंतर आपलं झाड त्या दिवशी स्टार्ट होऊन जाईल. आणि वरून व्हायरस नियंत्रणासाठी गावठी स्प्रे टाकायचा आपल्याला. नारळ पाणी 500 मिली 1 लिटर, झिंक वापरायचंय 100 ग्रॅम. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लुकोज म्हणजे ग्लुकॉन डी, जे काही मेडिकल मध्ये लहान मुलांसाठी आपल्याला इम्युनिटी पॉवर वाढावं म्हणून किंवा उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून आपल्याला ग्लुकॉन डी पावडर आपण वापरतो, ग्लुकोज म्हणतो. 300 ग्राम 200 लिटर पाण्यासाठी वापरायचंय. आणि त्याच्यामध्ये झिंक वापरायचंय 100 ग्रॅम, आणि माणिक वापरायचंय 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये वरून नवरत्न गोल्ड वापरायचं आपल्याला 500 मिली. अतिशय सुंदर आणि एकदम तुफान कॉम्बिनेशनचा रिझल्ट आहे. पानांच्या वाट्या सरळ होत्या आणि झालेल्या पानांच्या वाट्या थांबून जात्या पूर्णपणे. त्यानंतर व्हायरस कंट्रोल होत नसेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, कोणत्याही पिकामध्ये, टीएमई स्पेशल 250 मिली
आणि त्यामध्ये तुम्हाला माणिक 100 ग्रॅम वापरायचं आहे. 100% तुफान रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल. अशा पद्धतीचे 2 कॉम्बिनेशन आहे. हे करून जर तुमचं झाड एकसरी राहिलं तर प्लॉट काढून टाकणे आणि नवीन प्लॉट लावणे. 100. आता याच्यानंतर अजून जे काही नवीन प्लॉट लागवड करणार असाल, अति टेम्परेचर आहे, अति टेम्परेचर मध्ये पावसाची सगळेच जण वाट बघू नये. आता भरपूर शेतकरी कन्सल्टंटला दोष देतील, दुकानदारांना दोष देतील किंवा कोणाला तरी शिव्या घालतील. कोणालाही शिव्या घालू नका, कोणाचाही दोष नाही. सगळ्यात महत्वाचं ह्या ज्या व्हरायटी आहे या पावसाळ्यासाठी बनलेल्या आहेत. बरोबर यांना बरोबर आहे. ह्या ज्या काही कोणती व्हरायटी का पावसाळ्यातली ही साधारण तुम्ही जर बघितली, हिला बगल वगैरे निघायपर्यंत 15 ते 20 दिवस टेम्परेचर मध्ये सहन करू शकते. 100%. याच्यानंतर पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर या व्हरायटी अतिशय तुफान पद्धतीने यांचे फुटवे जे निघतात, बरोबर. नॅचरल म्हणजे वातावरणात नायट्रोजन असेल किंवा जमिनीतून भेटणार नायट्रोजन असेल ते भेटल्यानंतर पूर्णपणे याची वाढ एकसारखी होते. बरोबर, कुठे बरोबर. थांबत नाही. बरोबर. परंतु आता तुम्हाला जाणवतंय का कुठेतरी वाढ थांबू राहिली? नाही, थांबवलेली वाटतं त्यांनी. नाही, थांबवलेली आहे. हा. परंतु इतर प्लॉट बघा तुम्ही किंवा आपल्या प्लॉट मध्ये पण बघा, दरवर्षाच्या तुलनेत कुठेतरी वाढ थांबली नाही, जो पाहिजे दरवर्षीप्रमाणे जो प्लॉट असतो ना तो त्या बरोबर. पद्धतीने असता प्लॉट नाहीये. नाहीये. बरोबर आहे ना? हो. हेच जे आहे ते टेम्परेचर मुळे. बरोबर. आता करायचं काय की ह्या कंडिशनला जर बघितलं आपण तर इथं समजा होल पडलेला आता, बरोबर आहे, बरोबर. इथं होल आहे किंवा आता ह्या बेडला पाणी कमी दिलेलं, आता पाणी कमी नियोजन तुम्ही 3 दिवसामध्ये 2 तास केलेलं आहे. बरोबर आहे बरोबर. मित्रांनो. आपण जे काय आता बेड नियोजन करणार आहे, पाण्याचं नियोजन करताना 1.5 दिवस किंवा 2 दिवसानंतरच पाणी द्या. साधारण अर्धा ते पाऊण तास आपल्याला पाणी द्यायचं किंवा 1 तास आपल्या जमिनीच्या जो काही पोत आहे त्याच्या अंदाजानुसार जमिनीच्या आपल्याला पोतनुसार, बरोबर. वापसा कंडिशनला पाणी बरोबर. द्यायचंय. त्यानंतर आपला जर बेड मल्चिंग पेपर 30 मायक्रॉनचा कडक असेल आणि व्हाईट असेल तरी चालेल, ब्लॅक असेल तरी चालेल, परंतु पहिले टेम्परेचर मधलं टेम्परेचर आउट करा. बरोबर. कारण की मी आता मागाच्या प्लॉटवर गेलो, तो प्लॉट फक्त एकदम तुफान असता, परंतु एक चुकीमुळे त्यांचा प्लॉट हाईट थांबली. कवळ्यापणामध्ये इथं जे केस राहते नाही हे जर गेले नाही एकदा तर परत त्याचं बाळत पण गेल्यावर परत बाळच हा, येत नाही. कारण ते टेम्परेचर ना ते तिथले केस जळून जातात. जळून जातात. बरोबर. आता याला झाड लवचिक आहे किंवा इथं तुम्हाला भारी वाटतंय बघायला याचं बरोबर. कारण केस चांगले, याचं लवचिकपणा आणि झाड निरोगी बरोबर. म्हणून व्यवस्थित वाटतंय. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर नियोजन केलं तर 100% तुमचा देखील प्लॉट या पद्धतीने डेव्हलप होतो. आणि याचं नियोजन योग्य लागत असेल तर संपूर्ण कृषी तज्ञ शेती सल्लागार देत आलेले आणि देत राहणार. आता ज्या शेतकऱ्यांचे पहिल्या 2 ऍप्लिकेशन झालेली त्यांना पुढचं ऍप्लिकेशन असं आहे 13-40-13 मॅग्नेशियम सल्फेट आणि मित्रांनो त्याच्यामध्ये 19-19 रिपीट वापरलं तरी चालेल किंवा 12-61 वापरा रिपीट. 13-40-13 आणि 12-61 कॉम्बिनेशन एकदम भारी आहे. ते कॉम्बिनेशन वापरताना 3 किलो 13-40-13 आणि 2 किलो 12-61 मॅग्नेशियम सल्फेट वापरताना 5 किलो प्रति एकरी आपल्याला प्रमाणात द्यायचंय. त्याच्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन, चौथं ऍप्लिकेशन ड्रिपने द्यायचं आपल्याला कृषी ग्रो 500 मिली आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला यारा कॉम्प्लेक्स वापरायची किंवा फिटसोल असेल किंवा कोरोमंडल किंवा महादनची कोणती ग्रेड 1 असेल ती वापरा. प्रति एकरी ती आपल्याला वापरायची 3 किलो ते 4 किलो. मित्रांनो जर तुम्ही आमचं पहिल्यापासून शेड्यूल फॉलो करत असाल तर तुम्ही म्हणशाल पहिल्यांदाच व्हिडिओ चालू करताना आल बटन ते सांगून दिलं तुम्ही, बरोबर आहे, ते 1 महिन्याच्या प्लॉटला सांगितलं. आणि जर तुम्ही पहिलं ऍप्लिकेशन, दुसरं ऍप्लिकेशन, तिसरं ऍप्लिकेशन, चौथं ऍप्लिकेशन शेड्यूल वापरत असाल तर 100% शेड्यूल फॉलो करताना तुम्हाला हे तिसरं ते चौथं ऍप्लिकेशन मी सांगितलेलं आहे. आणि 5वं ऍप्लिकेशन आपलं असं असणार आहे की जिथं आपला प्लॉट बांधला जातो ग्रीन गोल्ड, कृषी ग्रीन गोल्ड वापरायचं 500 मिली आणि यारा कॉम्प्लेक्स वापरायचं 8 ते 9 किलो वापरायचं आपल्याला प्रति एकरी. ड्रिप ऍप्लिकेशनने पाणी करून सोडा, अतिशय तुफान रिझल्ट तुम्हाला भेटून जाईल. अशा पद्धतीचे हे शेड्यूल आहे. आणि शेड्यूल मध्ये वरून स्प्रे घेताना तिसरा स्प्रे आपल्याला जो टाकायचा आहे, 2 स्प्रे सांगून झाले माझे. पहिला सुपर कॉन्फिडर नीम ऑइल, त्याच्यानंतरचा दुसरा स्प्रे आपला मित्रांनो राहतो सोलोमन Z78 आणि त्याच्यामध्ये एक साधा सिविक वगैरे किंवा एखादा साधा अजून कॉम्बिनेशनला बुरशीनाशक आयमिस्टार वापरला तरी चालत. त्यानंतर जर बघितलं आपण तर तिसरा स्प्रे जो आहे बर्ड मास्टर 500 मिली, कृषी सिलिका 500 ग्राम, त्याच्यामध्ये माणिक 100 ग्रॅम, टीएमई स्पेशल 250 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची. अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला प्लॉटवर बघायला भेटतो. अशा पद्धतीचं 1 महिन्याचं शेड्यूल पूर्ण झालं. आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतंय आता याच्या व्यतिरिक्त अजून शेड्यूल आम्हाला पाहिजे, कृषी केंद्रावर जा, संपूर्ण शेड्यूल फॉलो करा. प्लॉटला प्रॉब्लेम असेल त्यांना कळवा, स्वतः ते तुम्हाला माझ्यासोबत कॉल लावून देतील किंवा आपलं जे काही ऑफिसला संपर्क करा. ऑफिस तुमच्यासाठी कंटिन्यू 24 तास तुमच्या सेवेमध्ये. बंधूंना मागच्या वर्षी रिझल्ट चांगला भेटलेला आहे, यावर्षी देखील भेटतोय आणि इथून पुढे पण भेटत राहणार, बरोबर आहे की नाही? 100%. आणि मित्रांनो योग्य सल्ला देणं हीच माझी ओळख आहे. कारण सांगितल्यानुसार आता जर बघितलं जेवढं मी 15-20 मिनिटं बोलतो याच्यामधून खूप मोठा बोध घेण्यासारखं तुम्हाला जागेवर लाईव्ह रिझल्ट भेटला, बरोबर आहे? बरोबर. याच्यानंतर मित्रांनो पुढच्या मार्गदर्शनासाठी मी चांगल्या प्लॉटवर तुम्हाला, चांगल्या किंवा खराब प्लॉटवर कोणताही प्लॉट असेल त्या प्लॉटवर जाऊन पुढची महत्वाची माहिती मी तुम्हाला देईल, जेणेकरून तुमच्या प्लॉटमधील प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. व्हिडिओ इथं थांबवतोय आणि अवश्य सिन्नरमधील 3 कृषी केंद्रांना भेट द्या आणि एकदा तरी ऍप्लिकेशन वापरून बघा. भाऊ धन्यवाद.